आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण शिकलेले आहेत आणि आपल्याला भरपूर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे आहेत, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काही क्रियापदांची ही प्रॅक्टिस करावी लागेल, कारण काही वाक्य आपल्या नियमात बसत नाही, म्हणून तुम्हाला अशी भरपूर क्रियापदांची यादी करावी लागेल। त्या स्ट्रक्चरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे काही आम्ही क्रियापदे दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, असे क्रियापद ठेवावं लागेल। त्या क्रियापदामध्ये जसं फॉर एक्झाम्पल प्ले आहे, तर त्या प्ले क्रियापदामध्ये तुम्हाला असे बाण दिलेले आहेत आणि तिथे असं दिलेलं आहे प्ले क्रिकेट, प्ले हिअर, प्ले देअर, प्ले फास्ट, प्ले फॉर युअर कंट्री, प्ले विथ माय फादर, प्ले विथ माय मदर। तर असे तुम्हाला वाक्य मोठमोठ्यानं बोलायचे आहेत आणि त्याऐवजी तुम्हाला वेगवेगळे क्रियापद तिथे ठेवून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे। मग त्याच्यासाठी तुमच्याकडे द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश आणि यू कॅन स्पीकचं पुस्तक असायला हवं। आता मी काय करतोय, काही वाक्य तुमच्या नियमात बसत नाही, परंतु फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं हॅव। आता हॅव हे क्रियापद पण आहे, सहाय्यकारी क्रियापद पण आहे, परंतु या ठिकाणी मी असं बोलू शकतो हॅव टी। आता हॅव टी मी असं केव्हा बोलणार, फॉर एक्झाम्पल मी हॉटेलमध्ये बसलोय आणि माझे मित्र माझ्या समोर आहेत आणि चहा आलेला आहे, तर मी असं म्हणू शकतो ए हॅव टी, चहा घे। मी असं नाही बोलणार ड्रिंक टी, चहा पी, असं मी बोलत नाही, तर मी असं म्हणतो हॅव टी, चहा घे यार तू। त्याचबरोबर हॅव अ बाथ, हॅव अ बाथ याचा अर्थ आंघोळ कर, टेक अ बाथ किंवा हॅव अ बाथ, परंतु हॅव अ बाथ हे जास्त योग्य आहे। हॅव अ लुक, इकडे बघ, इकडे बघा, हॅव अ लुक, एक नजर टाक, आपण कधी कधी असं बोलतो। म्हणजे हॅव जे आहे हे क्रियापद पण आहे, सहाय्यकारी क्रियापद पण आहे। त्याचबरोबर हॅव ॲन एक्झाम। आता हॅव ॲन एक्झाम मी असं केव्हा बोलणार, हॅव ॲन एक्झाम, समजा एखादा मुलगा असेल, मी त्याला असं म्हणू शकतो अरे परीक्षा दे, आता तू इंग्लिशमध्ये असं परीक्षा दे, गिव्ह ॲन एक्झाम असं म्हणण्यापेक्षा हॅव ॲन एक्झाम तुम्ही असं बोला, हॅव ॲन एक्झाम, परीक्षा दे। इन द सेम वे हॅव अ गेम ऑफ चेस, मी असं केव्हा बोलणार, ए हॅव अ गेम ऑफ चेस, चेस खेळा, बुद्धिबळाचा एक डाव खेळा, म्हणजे मी तुम्हाला आज्ञा करतोय। चला सगळे मुलं इथं बसलेले आहेत आणि मी मुला म्हणतो चला हॅव अ गेम ऑफ चेस, परंतु या ठिकाणी मी असं पण बोलू शकतो हॅव समथिंग टू ईट, याचा अर्थ काहीतरी खायला आणा, मी आज्ञा करतोय तुम्हाला, किंवा मी हुकूम करत असेल किंवा ऑर्डर मी तुम्हाला देत असेल, ए हॅव समथिंग टू ईट फॉर मी, मला काहीतरी खायला आणा। त्याचबरोबर हॅव लंच, दुपारच्या जेवणाला तुम्ही हॅव लंच म्हणा, त्याचबरोबर तुम्ही रात्रीच्या जेवणाला तुम्ही हॅव डिनर असं म्हणा। समजा मी फोनवर बोलतोय, मी माझ्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर बोलतोय, मी आणि नंतर शेवटी मी बोलता बोलता ओके 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 नाव हॅव लंच प्लीज, मी असे म्हणू शकतो। रात्रीच्या वेळेस बोलताना तुम्ही डिनर घ्या, त्यानंतर लंच, हॅव ब्रेकफास्ट, अशा प्रकारे मी हा शब्दप्रयोग कुठं करू शकतो याचा विचार करा। आणि लेट्स हॅवचा पण एक प्रकार आहे जो मी तुम्हाला पाठीमागे शिकवला आहे। इंग्लिशमध्ये कधी कधी असं म्हणता ए लेट्स हॅव टी, चला चहा घेऊया, लेट्स हॅव डिनर, चला आता रात्री जेवण करूया, रात्रीचं जेवण घेऊया, लेट्स हॅव लंच, चला आता लंच घेऊया, दुपारचं जेवण घेऊया, लेट्स हॅव ॲन एक्झाम, लेट्स हॅव अ लुक, लेट्स हॅव अ बाथ, लेट्स हॅव अ टी। मग तो लेटचा पण प्रकार ह्या हॅवमध्ये आहे, परंतु असे भरपूर वाक्य तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल। त्याचबरोबर इथे डू बघा, आता डू क्रियापद पण आहे, सहाय्यकारी क्रियापद पण आहे। एक वाक्य नेहमी लक्षात घ्या की हे जे डू, डज, डीड यांचे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असेल आणि जर तुम्हाला वाक्यांचे प्रकार जर ओळखता आले, तुम्ही स्ट्रक्चरच्या पुस्तकामधून तुम्हाला होकार, नकार, डब्ल्यूएच क्वेश्चन ह्या सर्व प्रकारांचे तुम्हाला अर्थ तुम्हाला समजलेले आहे, परंतु इथं मला डू, आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे डू काय आहे, तर डू क्रियापद पण आहे, सहाय्यकारी क्रियापद पण आहे, पण मी असं म्हणलं डू युअर हेअर। आता डू युअर हेअर असं मी केव्हा बोलणार, ही सिच्युएशन केव्हा असते बघा, माझा मित्र किंवा माझा मुलगा माझ्यासमोर उभा आहे आणि त्याचे केस नीट नाही आहे, तर मी त्याला असं म्हणू शकतो ए डू युअर हेअर, तर तुझे केस व्यवस्थित कर, तुझा भांग नीट कर, केस नीट कर। मग डू युअर हेअर, डू हर हेअर, डू माय हेअर। माझा मुलगा मला म्हणू शकतो पप्पा डू माय हेअर प्लीज, माझे केस नीट मला करून द्या किंवा मला भांग पाडून द्या। शब्दशः अर्थ कधी कधी घ्यायचा नसतो, कधी कधी अर्थ बदलू शकतात, हाच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा एक नियम आहे। त्याचबरोबर डू युअर बेस्ट, तुझ्या परीनं डू युअर बेस्ट, चांगलं कर, नक्की चांगलं कर। त्यानंतर डू द कुकिंग, स्वयंपाक कर, डू द हाऊसवर्क, घरकाम कर, डू नथिंग, काहीच करू नका। हे बघा, तुम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही तर काहीच करू नका, डू नथिंग, मी तुम्हाला आज्ञा करतोय, मी तुम्हाला विनंती करतोय किंवा मी तुम्हाला हुकूम करतो, डू नथिंग, काहीच करू नका। एक काम करा, स्ट्रक्चरचं पुस्तक घ्या, त्यामध्ये क्रियापद ठेवा, त्यानंतर मोठमोठ्यानं बोला डू नथिंग, काहीच करू नका। म्हणजे डू काय झालं, क्रियापद झालं, आणि नथिंग हे क्रियापद नाहीये, इथे डू क्रियापद आहे। त्याचबरोबर डू द लॉन्ड्री, आता डू द लॉन्ड्री मी असं केव्हा बोलणार, तर मला कधी कधी म्हणावं लागतं कपडे धुवून आण, कपडे व्यवस्थित करून आण, कपडे लॉन्ड्रीमध्ये धुण्यासाठी टाक, प्रेस करून आण, तर इंग्लिशमध्ये असं म्हणतात डू द लॉन्ड्री। त्याचबरोबर डू सम वर्क, काहीतरी काम करा,
मी तुम्हाला आज्ञा करू शकतो डू सम वर्क, तुम्ही असेच बसले काहीच काम करत नाही आहे, मी तुम्हाला म्हणू शकतो डू सम वर्क यार, काहीतरी काम करा. त्याचबरोबर डू बिझनेस काहीतरी धंदा करा. पण कधी कधी इंग्लिशमध्ये असंही म्हणता डू युअर बिझनेस, तुझं काम तू कर, तुझा धंदा तू कर. परंतु कधी कधी असं म्हणतं डू युअर बिझनेस. म्हणूनच ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे अर्थ बदलतात. डू डिशेस बनव, डिशेस प्रिपेअर कर. अशाच प्रकारे याचा नकार असा होऊ शकतो डोंट डू. मग डोंट नकारार्थी वाक्य डोंट डू, त्या डोंटच्या पुढे पुन्हा क्रियापदाचं पहिलं रूप आलं. मग डोंट डू युअर हेअर, डोंट डू डिशेस, डोंट डू युअर बिझनेस, डोंट डू सम वर्क, असा त्याचा नकार पण होतो. अगदी अशाच प्रकारे हे जे डू आहे थोडं कन्फ्युजिंग आहे. कारण मी जर या ठिकाणी याचा नकार केला तो डोंट डू, याचा अर्थ मी असं म्हणेल डोंट डू युअर हेअर, याचा अर्थ तो नकार झाला डोंट डू युअर हेअर, तुझा भांग नीट करू नको, तुझे केस नीट करू नको, असा देखील होतो. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं एक कन्फ्युजन, एक गोंधळ मनात नाही, ते काढून टाका. मी कधी कधी असं बोलतो गो, याचा अर्थ जा, पण मी असं बोललो डू गो, याचा अर्थ जरूर जा. कम याचा अर्थ ये, परंतु इंग्लिशमध्ये कधी कधी तुम्हाला असे काही वाक्य ऐकायला येतील, हे डू कम, जरूर ये, नक्की ये. म्हणजेच जर तुम्ही डू च्या पुढे जर पुन्हा क्रियापदाचं पहिलं रूप जर ठेवलं तर त्याचा अर्थ असा होतो डू इट, याचा अर्थ जरूर खा. आणि नुसतं तुम्ही असं बोलला इट, त्याचा अर्थ खा. पण डू इट जरूर खा. डू गो जरूर जा. स्टडी याचा अर्थ अभ्यास कर किंवा अभ्यास करा. आणि डू स्टडी याचा अर्थ जरूर अभ्यास करा. म्हणजेच या ठिकाणी ह्या डूचे पण अशा प्रकारे उपयोग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये होऊ शकतात. Please don't forget to watch and study You Can Speak Kit and Software. The highest sellers in English speaking software, You Can Speak Kit and Software.